नमस्कार, जय खानदेश. वेलकम आहे माझ्या सेकंड मिनी व्लॉगमध्ये. आणि आज आहे हरतालिका. उद्या बाप्पांचं आगमन होणार आहे, तर पटापटा आवरून घेतलं आणि हॉलमध्ये चालू होता का कुठे डेकोरेशन करायचं. मग ठरवलं याच स्पेसमध्ये आपण डेकोरेशन करूया. या ठिकाणी मस्त आईसोबत मी गोड स्माईल आईला पटकन आवरायला पळाली, कारण ऑलरेडी वेळ झालेला आणि माझा मूड पण नव्हता, कारण रमाच नव्हते एक हफ्त्यापासून घरी गेलेले होते. पण इथे पटापटा मी आवरायला घेतलं आणि त्यांना माहिती मी चिडली, पण मग त्यांनी ही गोड सुंदर साडी मला गिफ्ट केली. त्यासाठी खरंच थँक्यू अँड लव्ह युअर लॉट. तसं बघायला गेलं तर रमा कधीच कोणत्या फेस्टिवलला घरी नसतात आणि त्यांना फॅमिली, कारण नेहमी ऑर्डरवरच असतात ते. पण ठीक आहे, मला तेवढं कळतं, कारण सर्वांचं प्रेमच त्यांच्यावर तितकं आहे. अँड लवकरच मी आमची लव्ह स्टोरीच्या बाबतीत पण एक मिनी व्लॉग करेल, त्यात मी सांगेल आमची लव्ह स्टोरी. अँड येस, इथे मस्तपैकी मी तयारी केली अँड त्यांच्या नावाचं मस्त सिंदूर लावलं. जेव्हा ते नसतं तर मला माझ्या हातानेच लावावं लागतं. काल मी नेल एक्सटेन्शन्स केले होते, त्या ताईचं पण मी तुम्हाला पेज खाली देते. अँड येस, मी इकडे रेडी झाली आणि रेडी झाल्यानंतर आम्ही बघा तिकडे गेलो पूजेच्या ठिकाणी. गर्दी, बाप रे, इतकी गर्दी होती. पण तरी पण गर्दी कमी झाल्यावर आम्ही पूजेला बसलो. अँड मला शांत पूजेला व्यवस्थित मला पूजा करायची होती, कारण मी फर्स्ट टाईम पूजा धरली. या ठिकाणी ताई आणि मम्मी खूप क्यूट स्माईल देत होते. अँड पूजा झाली. मी रमासाठी खूप काय मागितलं. नंतर आम्ही यशवंतराव महाराजांच्या मंदिरात गेलो, महाराजांचं दर्शन घेतलं. आणि या आहेत रमाच्या सर्वात मोठ्या ताई, म्हणजेच माझी मोठी नणंद आणि माझी चांगली फ्रेंड, आणि दोघीही माझ्या चांगल्या मैत्रिणी आहेत. मग रस्त्यामध्ये मस्त नंदी महाराजांचे दर्शन झाले. मग घरी गेलो. घरी डेकोरेशनची तयारी चालू होती आणि दादा खरंच खूप फेमस आहे सटाण्यामध्ये डेकोरेशनसाठी, आणि त्यांची पण ID मी खाली मेन्शन करेल. आता फक्त आतुरता आहे बाप्पांची, आणि रमासुद्धा घरी येत आहे त्यांचीसुद्धा. तर जसं की तुम्ही बघितलं, आमचं डेकोरेशन तर कम्प्लीट आहे आणि सगळी तयारी झाली आहे. आणि बाप्पांची आम्हाला आतुरता आहे उद्याची. आणि मेन म्हणजे 7 दिवसापासून रमा बाहेर होते. आज ते येत आहे त्यांची सगळी इव्हेंट्स आवरून, आणि उद्यापासून पण त्यांचे इव्हेंट चालू होणार आहे. तर उद्या काय आहे ते उद्याच्या व्लॉगमध्ये दिसेल. माझ्या आई पण इथे बसल्या आहे.